आज ज्वारीची भाकरी आणि अंडा कोबी करायचं प्लॅनिंग आहे माझं. म्हणून भाकरी पहिला करून घ्या म्हटलं. थोडंसं बघेपर्यंत वाळाले. आणि एक भाकरी झाली, 2 भाकरी केल्यात. आता अंडा कोबी करणार आहे. जरा भाकरी होते, कोबी चिरून घेणार आहे. उन्हाळ्यात शक्यतो चपाती कमी करावी. ज्वारीची भाकरी नाही तर नाचणीची भाकरी. बाजरीची भाकरी पण खाऊ नये उन्हाळ्यात. आता मी ज्वारीची भाकरी नंतर नाचणीची भाकरी करते, नाहीतर नाचणीचा आंबील. भाकरी झाल्या. गॅस बंद करते. भाकरी झाल्या. कोबा कढई तापायला ठेवल्या, बारीक गॅस करून ठेवला आहे. तोपर्यंत कोबी चिरून घेणार आहे. कोबी एकदम बारीक चिरणार आहे. टोमॅटो, 1 टोमॅटो आणि 2 कांदे चिरून घेणार आहे. नंतर हे अंडी कशी घालायची ते दाखवणार आहे. 1 गड्डा लसूण सोलून चेचून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मी कोबी चिरून घेते. आता तेल तापायला ठेवलं आहे. मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, 2 मिनटं कांदा चांगला भाजते, मग टोमॅटो घालायचा. तोपर्यंत लसूण चिरून घ्यायचं. 1 लहान लसणाचा गड्डा घालायचा बस. आता 2 मिनटं झाले, टोमॅटो घालायचा. आता ह्याच्यात हळद घालायची. हळद शक्यतो सगळ्या भाजीतली घालतो, आयुर्वेदिक प्रकारे चांगलं. आता कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा, कारण त्यात अंडे मिक्स करायचे नाही. त्यामुळे कोबी एकदम एवढा होता त्याला बारीक करायचा. आता 5 मिनटं कोबी असा भाजून घ्यायचा, कारण कोबीमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. आपण स्वतः वरनं पाणी घालायची गरजच नाही. मग ह्याच्यात भाजून घ्यायचा पाण्यामध्ये. हाच पाण्यात तो शिजला जातो. 5 मिनटं असाच भाजून घ्यायचा. आता काय करायचं, ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं. काय आता मिठानं परत पाणी सुटते. तेवढंच बस होतं. कोबीला पाणी घालायचं नाही, कारण चव बदलते लगेच. एक चमचा तिखट घालायचं. कोल्हापुरी तिखट आपल्या घरात कसं लागतं त्या बेकार घालायचं. पाणी 5 मिनटं जाऊ द्यायची. मग ह्याच्या अंडी फोडून घ्यायचं. पाणी पूर्ण आटू देऊया आणि 5 मिनटं जाऊ दे, असंच ठेवायचं. एक घ्यायची नाही, हे पहिला फोडून घ्यायचं.
डायरेक्ट का कढईत घालायचं नाही, चुकून हे पांढरं पडलं तर म्हणून डायरेक्ट कढईत घालायचं नाही. पहिला ह्याच्यात घालून चेक करायचं. आता कुठं नाही, आता गॅस मोठा करायचा. गॅस मोठा करून असं कंटिन्यूस ठेवायचं. आता ह्याच्यावर कोथिंबीर घालायची. अंडा मसाला, कोबी अंडा मसाला ज्वारीच्या भाकरीवर खाण्यासाठी तयार आहे. आता भाजी तयार झाली. अंडा कोबी मसाला. काही मसाला वगैरे कशाचीच गरज नाही. भाकरी घेतल्या. भाजी काकडी, कांदा, टोमॅटो सॅलड, आणि थोडीशी मेथीची भाजी. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. अंडा कोबी मसाला खाण्यासाठी तयार आहे.